आज आपण बनवणार आहे महाराष्ट्रीयन पद्धतीचं खारं वांग. हे खारं वांग महाराष्ट्रीयन लोकांच्या अगदी घरोघरी बनतं बरं का. आणि करायला पण एवढं सोपं आहे आणि खायला खूप भारी लागतं. आणि ह्या खाऱ्या वांग्याबरोबर अगदी गरमागरम भाकरी किंवा चपाती, भात भातासोबत तर खूप छान लागतं. आणि महाराष्ट्रीयन लोकांचं लग्न असो, की कुठलं मोठं फंक्शन असो, वांग्याची भाजी ही झालीच पाहिजे. कारण ही भाजी महाराष्ट्रीयन लोकांची फेवरेट आहे. तर चला आपण ही भाजी करूया. सगळ्यात पहिले आपल्याला ही भाजी बनवण्यासाठी मी एक पावशेरभर असे मस्त असे कोवळे वांगे घेतलेले आहेत. देठाचे वांगे आहेत, काटेरी वांगे आहेत बरं का. आणि छोटी-छोटी हिरवट कलरचे वांगे आहेत. आता हे वांगे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि याचे काटे पण काढून घ्यायचे आहेत बघा. आणि त्याच्यानंतर त्या वांग्याचं असं 4 भाग करायचे आहेत आणि आतमध्ये काही कीड वगैरे लागली का ते पण बघायचं बरं का. आणि वांग चिरलं की आपल्याला लगेच पाण्यामध्ये टाकायचं आहे. आता वांग्याचा पुढचा देठ पण कट करायचा आहे बरं का. सगळा नाही, अर्धा देठ कट करायचा आहे. आता वांगे मी कट करून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर पाव वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि शेंगदाणे असे चांगले भाजून घ्यायचे आहेत. आता खूप असे जास्त कलर येऊन द्यायचा नाही बरं का. आपल्याला हे खारं वांग करायचं आहे. शेंगदाणे भाजून झालेले प्लेटमध्ये काढले. त्याच्यानंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, असे 3 चमचे खोबऱ्याचा किस आणि 1 चमचा जिरे घेतलेलं आहे. आणि आता मिक्सरच्या भांड्यातून आता आपल्याला हे वाटून घ्यायचंय. त्याच्यामध्ये घालायची थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर घातल्यामुळं वाटणाची टेस्ट खूप छान येते भाजीला. आता हे वाटण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे थंड झाल्यात हे शेंगदाणे वाटून घ्यायचे. आता हे शेंगदाणे तुम्हाला खूप असं बारीक करायचे नाहीये. मिक्सर चालू बंद करून असं जाडसर भरड करायची आहे आणि अशी प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. आणि याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता ह्या भाजीला थोडंसं मीठ जास्तच लागतं बरं का, कारण ह्याला खारं वांगच नाव दिलेलं आहे. ह्याच्यात थोडंसं तेल घालायचं आहे आणि हे सगळा मसाला चांगला मिक्स करायचा आहे. आता एक वांग घ्यायचं आहे आणि वांग्यामध्ये हा मसाला चांगला दाबू घालायचा आहे. मला अगदी आतपर्यंत भरायचा आहे मसाला. आता ही वांग्याची भाजी आपला मसाला जेवढा टेस्टी झाला असेल, त्याच्यावरतीच ही वांग्याची भाजी पण तेवढीच भारी होणार आहे बरं का. आता हे कढई घ्यायची, कढईमध्ये घालायचे तेल आणि तेल थोडंसं या भाजीला जास्तच लागतं. आता तेल गरम झालंय की आपल्याला हे सगळे भरलेले वांगे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आणि हे असं चांगलं असं हलवून घ्यायचंय. आता झाकण ठेवून 4-5 मिनिटं चांगलं परतून द्यायचंय. बघा परतलंय तर बघा वांग्याचा कलर पण चेंज झालेला आहे. आता राहिलेला मसाला आता याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि वांग्यामध्ये मसाला चांगला मिक्स करायचा आहे आणि त्याच्यानंतर इकडे साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. आणि ह्या भाजीमध्ये पाणी गरमच घालायचंय बरं का. त्याच्यामुळं भाजीची चव पण खूप छान लागते. आता चांगलं मिक्स करायचं आहे आणि एक उकळी येऊन द्यायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 7-8 मिनिटं ही वांग्याची भाजी कमी गॅसवरती शिजून द्यायची आहे. बघा वांग्याची भाजी शिजलेली आहे. हलकीशी थोडीशी पातळ आहे आणि दोन्ही बाजून शिजवून द्यायची आहे. आणि वांग अजिबात गल नाही झालं पाहिजे बरं का. वांग शिजवताना
हलकसं कच्चं असावं, तेव्हा ते खायला खूप टेस्टी लागतं. आणि याच्यावरती घालायची अशी बारीक कट केलेली कोथिंबीर. आपलं हे खारं वांग तयार झालेलं आहे. त्या गरमागरम हे खारं वांग आणि त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी असो किंवा चपाती असो किंवा भात असो, खूप खायला खूप भारी लागतं. आणि महाराष्ट्रीयन लोकांचं कुठलं पण लग्न असो की कुठलाही मोठा कार्यक्रम असो, त्याच्यामध्ये वांग्याची भाजी ही असतेच. कारण ती महाराष्ट्रीयन लोकांची फेव्हरेटच असते बरं का. तर चला, हे खारं वांग खायला खूप छान लागतं. करायला पण तेवढंच सोप्पं आहे. तर तुम्ही हे खारं वांग नक्की करून बघा. आणि आशाच किचन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटणार आहोत आपण असंच नवीन-नवीन रेसिपी घेऊन.